इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शा ग्रुप, इचलकरंजी. अकार्यक्षम व हतबल आमदार क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा. संजय पवार. कोल्हापूर शहराचे अनेक वर्ष क्षीरसागर हे प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचबरोबर सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या राज्य नियोजन मंडळ या पदावर काम करत होते व आहेत. तरीसुद्धा शहरातील कोणताही अत्यावश्यक असणारा मूलभूत प्रश्न सोडवू शकले नाहीत, तसेच कोणतेही दर्जेदार काम करून घेऊ शकले नाहीत, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. काल झालेल्या प्रशासकीय बैठकीमध्ये प्रशासनावरील सुटलेला ताबा व हतबलता पाहता भविष्यात त्यांच्या हातून कोल्हापुरातील कोणताही प्रश्न मार्गी लागू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. रस्त्यासाठी घोषणा केलेल्या 100 कोटीसह कोट्यावधी रुपये विविध विकास कामांसाठी आल्याच्या घोषणा झाल्या, परंतु कोल्हापूरकरांचे सर्वच बाबतीत स्वप्नभंग व निराशाच झाली आहे. कालची झालेली प्रशासकीय झाडाझडती ही मिलीभगत असून निवडणुकीच्या तोंडावर केलेले हे महानाट्य व स्टंटबाजी आहे हे न कळण्या इतपत जनता खुडी नाही. शिवसेना प्रमुख व उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने साधारण 16 वर्ष आपण जबाबदार पदांवर काम करत असताना कोल्हापूर शहर वासियांना दर्जेदार रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ मुबलक पाणी, आरोग्य सेवा, चांगले सुसज्ज बगीचे, क्रीडांगणे इत्यादी मूलभूत दर्जेदार सुविधा देऊ शकला नाहीत, हे कोल्हापूरकरांचे दुर्दैव आहे. कोल्हापूरची दुर्दशा होण्याचे सर्वच खापर प्रशासनावर न फोडता एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण सुद्धा तेवढेच जबाबदार आहात हे विसरू नये. या सर्व गंभीर बाबींचे आत्मपरीक्षण करावे व जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. जय महाराष्ट्र. काल एक कोल्हापुरात महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं. आमदार क्षीरसागरांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली. हक्कभंग आणणार, आत घुसणार, तुम्हाला धडा शिकवणार, अशा पद्धतीने एक महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं. कारण तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुका. यापूर्वी आपण काय केलं? कोल्हापूरकरांना चांगले रस्ते देऊ शकला का? आपण मुबलक पाणी देऊ शकला का? आरोग्य सेवा देऊ शकला का? तर आपण 16 वर्षात महत्वाच्या पदावर काम करत असताना सुद्धा देऊ शकला नाहीत, हे खरं आहे. आपली अस्वस्थता काल पाहायला मिळाली, आपली हतबलता काल बघायला मिळाली, आपल्याला जे असलेला तुमचा जो अकार्यक्षमता आम्हाला पाहायला मिळाली. आणि ह्याच्यावर एक स्पष्ट झालेलं आहे की तुम्ही कोल्हापूरकरांसाठी काही करू शकला नाही आणि करू शकणार सुद्धा नाही. म्हणून आपण राजीनामा देणं ही काळाची गरज आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही ताबडतोब ह्या पदाचा राजीनामा द्यावा.